हाय हॅलो नमस्कार. परत एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि तर आता सकाळची सुरुवात झालेली आहे. सकाळच्या वाजलेले आहेत 7:30 वाजलेले आहेत सकाळचे. माझा स्वयंपाकाचा टायमिंग असते तर सकाळी 7:30 वाजले की निम्मा स्वयंपाक माझा झालेला असतो बघा. तर आज मला बनवायची होती कांद्याची पात. त्यासाठी कांद्याची पात स्वच्छ धुवून कट करून घेतली, लसणाची मस्त अशी फोडणी घातली आणि त्याच्यानंतर थोडीशी मटकीची डाळ टाकली, चवीनुसार मीठ टाकलं आणि 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं आणि 3 ते 4 मिनटं वाफ दिली. तर जी जेवायची भाजी होती सकाळी तर ती तर झाली आहे नाश्त्याची भाजी. तर आता मला टिफिनसाठी बनवायचं होतं टोमॅटोची चटणी. तर टोमॅटोची चटणीसाठी 5-7 कांदे कट करून घेतलेले आहेत, थोडीशी कोथिंबीर आणि थोडेसे टोमॅटो, 4-5 टोमॅटो असं सगळं अगोदर कट करून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर ना कढईमध्ये टाकलेलं आहे तेल, जिरे, मोहरी, कांदे तळून मस्त असे घेतलेले आहेत. त्यामध्ये थोडेसे बेसिक मसाले म्हणजे धना पावडर आणि जिरा पावडर टाकून घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर ना जे टोमॅटो कट केले ते ना ते टोमॅटो टाकून घेतलेले आहेत आणि त्याला मस्त अशी वाफ दिलेली आहे. आणि असे चांगले तळून वगैरे मस्त अशी त्याची चटणी बनवून तयार झालेली आहे. तर ही चटणी आहे ना ती टिफिनसाठी बनवली आहे मी. तर मी काय करते, सकाळच्या जेवणासाठी वेगळी भाजी आणि टिफिनसाठी वेगळी का बनवते, कारण काय होते माहिती का, टिफिनला एक तर सुकी भाजी द्यावी लागते आणि त्याच्यानंतर ना टिफिनला द्यायला वेळ असतो तोपर्यंत सकाळी केलेला स्वयंपाक शिळा होतोय आणि पोरांना दिवसभर डब्यामध्ये तसं चांगलं वाटत नाही. म्हणून मी त्यांना जायच्या अगोदर अर्धा तासच गरम गरम चपाती आणि भाजी बनवून देत असते बघा. तर ते जास्त शिळं वाटत नाही खायला पण पोरांना आणि दिवसभर टिकून राहते, चांगलं म्हणजे फ्रेश राहते डब्यात. तर डबा वगैरे दिला, पोरं वगैरे शाळेला गेली. त्याच्यानंतर ना मी माझी बाकीची कामं उरकायला लागले. तर बाकीचं मला थोडंसं 4-5 अंड्याचं थोडंसं फ्रायसारखा असा रस्सा बनवायचा होता, म्हणजे थोडंसं असं सरबरीत भाजी म्हणतात ना ती बनवायची होती. तर काय केलं, खोबरं, अद्रक, लसूण याची पेस्ट बनवून घेतली आणि त्याच्यानंतर थोडं घरातलं आपलं काळं तिखट टाकलं, मीठ टाकलं आणि त्याच्यानंतर ना जे काही उकडलेले अंडे होते ते टाकले आणि त्याचा 2 वाटी रस्सा असा मस्त बनवून घेतला. आणि इथपर्यंत स्वयंपाकाची तयारी झाली होती. पण थोड्याशा चपात्या बनवायच्या चपात्या बनवायच्या होत्या मला, कारण मी काय करते जसं जसं लागेल ना तसं तसं त्या प्रमाणात बनवत असते. तर पोरांना थोड्याशा चपात्या बनवून दिल्या आणि आमच्या दोघांसाठी पीठ मळलं होतं आणि बाकीचं पीठ ना मी फ्रीजमध्ये घालून ठेवते, कधी आधीमध्ये असं लागलं तर दुपारी वगैरे खाण्याची इच्छा झाली तर गरम गरम खाता येईल म्हणून. तर माझं कसं आहे, स्वयंपाक करताना एकदा तुमचा चहा लागतो. तर म्हणलं चला आता पोरं वगैरे गेले तर निवांत बसून ना आपण एकटीनं ना, लेडीचं कसं असते, पोरं वगैरे शाळेत गेली तर आपली ना जबाबदारी आपल्याला थोडीशी कमी झाल्यासारखी वाटते बघा. आणि सगळे जिकडे तिकडे गेले की आपण निवांत बसून ना मी एक पोरं गेल्यानंतर चहा घेत असते. तर चहा वगैरे इथं बनवून घेतला आणि किचन कटा वगैरे साफ करून घेतला. तर माझी किचनमधली सगळी कामं क्लिअर झाली. तर त्याच्यानंतर मी बाहेर आले, थोडंसं पाणी वगैरे मारून घेतलं आणि पाणी मारलं ना थोडीशी फुलं वगैरे तोडून घेतली देवासाठी, कारण मला देवपूजा करायची होती. तर म्हणलं आता देवपूजासाठी आता आले तर बाहेर सगळी फुलं, कारण फुलं तर ठेवली ना तशीच, तर उन्हानं तर का होणार ते गळूनच पडणार आहेत, तसे पण ते राहत नाहीत झाडाला. गुलाबं राहतात पण काय होते माहिती का, जी मोगऱ्याची वगैरे फुलं आहेत ना ती खाली गळून पडतात ऑटोमॅटिकच. त्यापेक्षा देवाला गेलेली काय वाईट आहे, म्हणून मी देवासाठीच ती सगळी फुलं तोडून आणली आणि देवपूजा करायची होती मला. कारण हे सगळं अगोदर का करून घेते, कारण मला सकाळची गडबड असते त्यामुळे मी देवपूजा लेट करते आणि देवपूजा करायला थोडासा मला वेळ लागतो त्याच्यामुळं. तर हे दोघं राहिले होते. तर ह्यांनी ना थोडंसं म्हणजे त्यांचं काही तर काम होतं त्यासाठी ते थोडंसं माघारी आले. त्याच्यानंतर ती ऋतू आणि ते दोघंजण पण गेले. तर ते गेल्यानंतर ना मग मी निवांत बसून अशी देवपूजा करायला देवपूजा वगैरे केली आणि थोडीशी जी काय फुलं तोडून आली होती त्यात 2-3 गुलाबं पण तोडून आणली होती. मोगऱ्याची फुलं आहे ना असं म्हणजे व्हाईट कलरची ना छान वाटतात बघा आपल्या देवापाशी ठेवायला. आणि गुलाब आहे ना ते सजवण्यासाठी वापरते मी आणि पांढरी फुलं ना देवाला वाहते, असं करते. आणि मग एखाद्या वेळेस कुठली पूजा वगैरे असली तर मग सगळीच फुलं देवाला ही सजावट करण्यासाठी वापरते. तर असा होता बघा आजचा व्हिडिओ. तर भेटूया उद्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तो